तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने एकदम अशी गावरान पद्धत दाखवते. वालपापडी म्हणजे घेवड्याच्या शेंगाची भाजी. बऱ्याच लोकांना ना घेवड्याची शेंगाची भाजी आवडत नाही, पण आज मी एकदम छान अशी सोपी पद्धत तुम्हाला घेवड्याच्या शेंगाच्या भाजीची दाखवणार आहे. अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते आणि ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील. ते इकडे बघू शकता चमचमीत झणझणीत अशी ही वालपापडी म्हणजे घेवड्याची भाजी आज मी बनवलेली आहे. खूप मस्त लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तुम्ही याला राईससोबतसुद्धा खाऊ शकता. इतकी छान लागते आणि चव मात्र खूप भारी आहे. त्यामुळं नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की ही भाजी करून बघा. सगळेजण आवडीने खातील. तर पाहू शकता अशी छान झमझमीत चणचणीत अशी वालपापडी म्हणजेच घेवड्याची भाजी केलेली आहे. तर चला बघून घेऊया ह्याला लागणारे साहित्य बनवायची कृती. ते इकडे मी ना वालपापडी म्हणजे घेवड्याच्या शेंगा घेऊन आले. स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत. ह्या अशा कट केलेल्या आहेत. हे शेंगाचे दाणे इतके भारी वाटतात ना, खायला खूप आवडतात. माझे तर खूप फेवरेट आहे शेंगामधले हे दाणे ना. अशी शेंगा सकट तुम्ही असे सोलू शकता किंवा असे वेगळे दाणेसुद्धा सोलू शकता. तर आता मी हे चांगल्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या अशा. याला जरा साईडला ठेवूया. आणि इकडे बघू शकता मी इकडे ना थोडंसं खोबरं, लसूण आणि शेंगदाण्याचा अगदी थोडासा कूट केला, 1-2 चमचेच्या अंदाजाने. त्यानंतर कढीपत्ता, कांदा, टमाटर. बस आपल्याला वाटण वगैरे काहीच करायचं नाही. सिंपल पद्धतीची भाजी आहे. कांदा टमाटर परतून घ्यायचं तेलामध्ये. थोडेसे जिरे आणि कढीपत्ता टाकून हे चांगलं कांदा टमाटर परतून घ्यायचं. ही भाजी ना तुम्ही सकाळी अगदी कमी वेळामध्ये बनवू शकता. म्हणजे टिफिनला वगैरे जर काही घाई असेल, खूप उशीर झाला असेल, तर अशा वेळेस ही भाजी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. कांदा टमाटर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. सुरुवातीला तेलामध्ये थोडेसे जिरे आणि कढीपत्त्याचे पाने टाकायचे. आता मी जो कूट केला ना, लसूण, शेंगदाणे आणि थोडंसं खोबऱ्याचा किस टाकला त्यामध्ये. त्याच्यामध्ये लसूण आहे त्यामुळे मी इकडे अद्रक लसूणचा असं काही कूट वापरत नाही. तुम्ही स्पेशल असा अद्रक लसूणचा थोडासा कूट इथं कांदा टमाट्यासोबत परतू शकता. आणि ज्या वालाच्या शेंगा घेतल्यात बघा मी स्वच्छ धुवून निवडून, त्या थोड्याशा गरम पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी चिमटीभर मीठ टाकून थोड्याशा उबाळून घेऊ शकता. म्हणजे थोड्या नरम सॉफ्ट होतात. काय होतं त्याने करून थोडासा टाईम जरा कमी लागतो भाजी होण्यासाठी. पण कच्च्या जर घेताना तर भाजीची चव जरा चांगली येते. शिजून घेतल्यापेक्षा कच्च्या भाजीची चव म्हणजे शेंगाची चव चांगली येते भाजीला. आता हे कांदा टमाटर परतून झाले बघा. त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला टाकला आहे, थोडा धना पावडर टाकला आहे, थोडी हळद टाकली 1-1 चमच्याच्या अंदाजाने. लाल तिखट टाकले इकडे मी 2 चमचे. आणि त्यानंतर आपण टाकायचे इथं चवीनुसार मीठ. हे आपले रोजचे मसाले असतात बघा, ते सगळे आपल्या आवडीनुसार टाका आणि मिक्स करून घ्यायचं कांदा टमाटे आणि जिऱ्यासोबत. तर कच्च्या शेंगा ज्या असतात ना, न शिजवता टाकल्या ना तुम्ही भाजीमध्ये, त्याची चव ना इतकी छान येते नाही. म्हणजे एकदम ताजं असतं ना, फक्त स्वच्छ धुवून घ्यायच्या, निवडून घ्यायच्या आणि मग डायरेक्ट भाजी केली तरी छान चव येते भाजीला. आता बघा मसाला किती चांगला परतून झाला आहे. आता ह्या स्टेजवर ना लसूण, शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं टाकून एक मी बारीक कूट केलेला आहे. बस थोडंसं एक राऊंड मारून घ्यायचा मिक्सरमध्ये. थोडंसं खोबरं, लसूण, शेंगदाणे टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याची एक छान ग्रेव्ही बनवायची. कुठलाही जास्त वाटण नाही, काही नाही, सिंपल भाजी आहे, पण याची चव खूप भारी लागते. हा जे वाटण मी केलं ना ते तुम्ही रात्रीसुद्धा करून ठेवू शकता. जर सकाळी टिफिनमध्ये जर तुम्हाला ही भाजी बनवायची असेल ना, तर रात्री वाटण करून ठेवू शकता. आता बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण ह्या सगळ्या वालाच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आणि एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. आता ही शेंगाची भाजी मी वाफेवर शिजवणार आहे, त्यामुळे थोडंसं अगदी चिमूटभर पाणी मी टाकून घेते आणि सगळी भाजी वाफेवर करायची. शेंगाला पाणी सुटतं त्यामुळं पाण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला ही भाजी सुक्की पण बनवायची, त्यामुळं पाण्याची तर गरजच नाही. आता तुम्ही पाहू शकता मस्त याला अशा वाफा सुटतात आणि त्या वाफेवरच एक छान चव त्या भाजीला उतरत जाते. शेंगा प्लस आपण कच्च्या वाफेल्या त्यामुळं छान चव येते भाजीला. आता पाहू शकता 1-5 मिनटामध्ये वाफ देऊन झालेली आहे आणि ही भाजी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. थोडी थंड केली, गॅस बंद केला आहे. फक्त आणि फक्त 5 मिनटामध्ये किंवा जास्तीत जास्त 6 मिनटामध्ये भाजी ही स्लो गॅसवर तयार होईल.
आपण ह्या शेंगा अजिबात शिजून नाही घेतल्या, फक्त वाफेवर शिजवल्यात बघा आणि अजिबात गाळ करायची नाही. शेंगाचा जो क्रंचीपणा आहे ना, तो आपल्याला असं जाणवलं पाहिजे खाता वेळेस. तर अशी ही घेवड्याच्या शेंगाची भाजी करून बघा. न आवडती भाजीसुद्धा आवडीने खातील ज्यांना आवडत नाही. टिफिनसाठी खूप छान भाजी आहे, झटकीपट बनते, काहीही वेळ लागत नाही. विशेष म्हणजे कुठले मसाले टाकायचे नाही, कुठलं वाटण जास्त करायचं नाही. अगदी झटकीपट भाजी तुम्ही ही बनवू शकता. आता सेम प्रोसेसने मी तुम्हाला वांग्याची भाजी पण दाखवणार आहे. बघा इतकी छान चमचमीत लागते ना. सकाळच्या घाईमध्ये, दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून भाकरीसोबत खाण्यासाठी खूप बेस्ट आहे. चपातीपेक्षा ना ही भाकरीसोबत अप्रतिम लागते. म्हणजे चव इतकी भारी आहे ना वालाच्या शेंगाला. माझी तर खूप फेवरेट शेंगा ह्या. तुम्ही नक्की करून बघा. जर वालपापडी आवडत असेल ना तर अशा पद्धतीने तरी करून बघा, आवडीने खाताल. आणि कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा आणि असेच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून सगळे रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही वालपापडी म्हणजे घेवड्याच्या शेंगाची सुक्की भाजी? आवडली असेल तर लाईक करा. स्वस्त रहा, मस्त रहा.